सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. खूप दिवसानंतर मी बिग बॉस बघायला घेतलं. तुम्ही बघता का हे कमेंट करून नक्की सांगा. माझी फ्रेंड रोज बिग बॉस बघते, त्याच्यामुळे मी काल विकेंडचा वार बघायला बसले. बघता बघता 2 तास कसे गेले कळालंच नाही. नंतर झोपायला घेतलं. झोपताना मस्त स्वप्न बघायचं ते उद्या निवांत उठायचं, नाईट शिफ्ट आहे. पण माझ्या लक्षात आलं मी कॉन्फरन्सचं बुकिंग केलं आहे. काही केलं तरी मला सकाळी लवकर उठावंच लागणार. मग काय, अलार्म लावला, सकाळी उठल्याबरोबरच तारक मंत्र मोबाईलवरती लावला. माझी सुरुवात तारक मंत्रांनी होते. तुमची कशी होते ते मला नक्की कमेंट करून सांगा. ब्रश करायला घेतला, आंघोळ करून आले, मस्त फ्रेश झाले, आवरायला घेतलं. एक तर उशीर झाला होता आणि त्यात हातातून गोष्टी सारख्या खाली पडत होत्या. तुमचं होतं का असं कधी? तरी मी पटापट आवरून पळत बस पकडायला गेले. उशीर झाला होता, बस पकडली. बसमधून जाताना मस्त लोक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले होते. खूप फ्रेश वाटत होतं, फ्रेश हवा होती. मी हॉलवरती पोचले. माझ्या मैत्रिणी काय आल्या नाहीत. त्यांची वाट बघून मग मी वरती गेले. आम्ही चहा प्यायला घेतला. चहा पिऊन हॉलवरती आलो. कॉन्फरन्स सुरू झाली. सलग 2-3 तास एकत्र एका जागेवर बसून खूप कंटाळा आला होता. भूक लागली होती. फायनली लंच ब्रेक झाला बाबा. सगळेजण वरती गेलो, लाईन लावली, आपापलं जेवण घेऊन मस्त ओपन टेरेस जेवण करायला बसलो. आमची पंगत बसली होती. मस्त निसर्गाचा आनंद घेत गप्पा गोष्टी करत आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन आम्ही फोटोशूट करायला घेतलं. सगळ्या मुली युनिफॉर्ममध्ये वेगळ्याच दिसतात आणि विदाऊट युनिफॉर्म यांचा नादच खुळा. मस्त सगळ्यांचे फोटोशूट झाले. पुन्हा कॉन्फरन्स हॉलला जाऊन लेक्चर्स अटेंड केले. लेक्चर सुरू असताना जेवण झालं, त्यामुळे खूप लोकांना झोप येत होती. लेक्चर संपलं. लिफ्टला खूपच गर्दी होती म्हणून आम्ही पायऱ्यांनी जायचं ठरवलं. जाता जाता आमचा प्लॅन झाला, आर्यामध्ये चहा पिऊन जाऊया. ड्युटीची सुरुवात आणि ड्युटीचा शेवट हा आमचा आर्याच्या चहानेच होतो. आर्याचा चहा खूप छान आहे. इथे सगळेजण या चहाला ॲडिक्ट आहेत. आम्ही गेलो, मस्त चहा पिलो. मैत्रिणीला म्हटलं मला आता रूमवरती सोड. ती सोडायला आली. माझं एक पार्सल होतं ते रिसीव केलं, पण ते काय ओपन करून बघितलं नाही. मी झोपून घेतलं. रात्री नाईट शिफ्ट होती, उठायचं होतं. मला खूप कंटाळा आला होता, झोप झाली नाही. तरी मी उठले आणि कसं बसं आवरत मनाची तयारी करत नाईटला जायला निघाले. म्हटलं जाऊ दे, एक नाईट आहे तर ती करून टाकावी लास्टची. पटपट आवरलं आणि बस पकडली. जाताना मस्त महालक्ष्मी मंदिरामध्ये आरती सुरू होते. लोकांची गर्दी झाली होती. बसमधूनच दर्शन घेतलं आणि नाईटला गेले. कसा वाटला ब्लॉग? लाईक, शेअर, कमेंट करून